खूप थकल्यासारखा वाटतोयस आज. डोळ्यात स्वप्न तर खूप आहेत, पण पाय मात्र डगमगायला लागलेत. आज तू इथे ह्या व्हिडिओपर्यंत आला आहेस याचा अर्थ तुला वाटतंय की कोणीतरी तुला समजून घ्यावं, कोणीतरी तुझ्या मनातले प्रश्नाची उत्तरे द्यावीत आणि मनातली घालमेल ओळखावीत. लोक म्हणतात वेळ बदलली की माणसं बदलतात, पण मी तुला सांगतो माणसं बदलली की मी तुला तुझा हात अधिक घट्ट धरतो. तुला वाटतं ना की तुझं सगळं संपलंय, तुला वाटतं की आता मार्ग उरलेला नाहीये. अरे वेड्या, जिथे तुझी बुद्धी संपते तेथे माझी कृपा सुरू होते. तू म्हणतोस नाथा मी इतका प्रामाणिक असूनही माझ्याच वाटेला अपमान आणि दुःख का? तर ऐक, ज्या झाडाला गोड फळ लागतात लोक नेहमी दगड त्यालाच मारतात. तुझा हा अपमान, तुझे हे कष्ट, तुझे हे एकांतात रडणे, हे सगळं मी माझ्या वहीत नोंदवून ठेवले. लक्षात ठेव, व्याजासकट तुला सुख आणि समाधान परत देण्याची जबाबदारी माझी आहे. आज तू ज्या संकटात आणि आर्थिक अडचणीमध्ये आहेस त्यातून बाहेर पडण्यासाठी तू खूप धडपड करतोयस, पण एक गोष्ट विसरतोयस. तू करता नाहीयेस, तू फक्त एक समाधान आहेस किंवा तू एक साधन आहेस. तू तुझं कर्म कर आणि धावणं थांबवू नकोस, पण चिंतेच ओझ माझ्यावरती सोड. तुझ्या आयुष्यातले जे मार्ग आज बंद झालेत ना, ते मीच मुद्दाम थांबवले आहेत, कारण त्या वाटेवर तुझ्या कल्याणाचं काहीच नव्हतं. तिथे फक्त तुझा नाश होता. आता एक क्षण शांत हो, डोळे मीट आणि विचार, तुझ्या श्वासाला कोणाचे नियंत्रण आहे? माझ्या इच्छेशिवाय या जगात तुझं पान सुद्धा हलणार नाहीये, हे विसरला आहेस का? मग तू या जगाची आणि जगातील लोकांच्या बोलण्याची पर्वा का करतोयस? आज रात्र तू शांत झोप, कारण तुझ्या उद्याची आणि तुझ्या भविष्याची चिंता मी आजच मिटवली आहे. तुझ्या नशिबाचा जुना अध्याय आता संपलेला आहे. आता तुझ्या भाग्याचं नवीन उदय होणार आहे. जा, तुझ्या आयुष्याची दोरी माझ्या हातात आहे. तू फक्त नामस्मरण करण्यामध्ये दंग राहा. मी तुझ्या कामाचे यशाचे रंग भरून देईल. विसरू नकोस, तू कुठेही असलास तरी तू एकटा नाहीयेस. मी तुझ्या पावलाच्या ठश्यामध्ये सदैव चालतोय. तुझ्या कठीण काळात मी तुला खांद्यावरती घेऊन चाललोय. हे तुला वेळ आल्यानंतर नक्कीच उमजेल. भक्तीमध्ये एवढी ताकद आहे की तू तुझं नशीब सुद्धा बदलू शकतोस. श्रद्धा ठेव, सबुरी ठेव आणि माझ्या नामाचा जप करत राहा. मग बघ हे जग तुझं कसं मान देतंय बाळा. मी तुझ्या सोबत आहे हे आज मान्य करण्यासाठी. आणि माझी साथ तुला हवी असेल तर कमेंट मध्ये बडे बाबाय नमः किंवा ओम चैतन्य नवनाथाय नमः असे लिहून तुझी भक्ती माझ्या चरणी अर्पण कर. तुझी एक हाक माझ्यापर्यंत नक्की पोहोचेल आणि मी तुझ्यासाठी धावून येऊ. भिवू नकोस, मी तुझ्या कायम पाठीशी आहे आणि कायम पाठीशीच राहणार आहे. तुझे बडे बाबा अलख निरंजन. आदेश.